विठ्ठल विठ्ठल म्हणता धीर मना येई, काळोख्याच्या वाटेवर पांडुरंग सोबती होई. रामकृष्ण हरी माऊली. आमच्या आयुष्यातील संकटे आणि आलेल्या अडचणी विठ्ठल भक्तीतून कशा दूर झाल्या आणि त्याचा काय परिणाम झाला हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माऊली, स्किप करू नका, कदाचित तुमचे आयुष्य बदलू शकेल. आमच्या आहोंचा डाळिंबाचा व्यापार होता. भरपूर पैसा मिळायचा. आणि एक दिवस असं झालं की या डाळिंब व्यापारामध्ये एका माणसाने आमच्या आहोंला फसवलं. हळूहळू डाळिंब व्यापार बंद पडत गेला आणि नंतर आहोंला शेअर मार्केटचं वेड लागलं. शेअर मार्केटचं वेड लागलं हे घरात कोणालाही माहित नव्हतं. आमच्या आत्यांना माहित नव्हतं, मामांना माहित नव्हतं, मला देखील माहित नव्हतं. शेअर मार्केटचं वेड लागलं आणि या शेअर मार्केटमध्ये तब्बल 10-15 लाख रुपये लॉस मध्ये गेलं. हे देखील आहोंनी आम्हाला सांगितलं नव्हतं. माऊली, संकट आयुष्यात यायला लागली की संकटांना मापच नाही. एकदा आयुष्यात संकटे यायला सुरू झाली की संकटे काय थांबत नाहीत बघा माऊली. शेअर मार्केटमध्ये हे गेलेले पैसे, त्यांना आलेला तणाव, त्यांच्या चेहऱ्यावरील एक वेगळं वातावरण, दररोजची वेगळी काळजी, चिंता मला दिसायची, परंतु ते मला सांगतच नव्हते. पण एक दिवस असा आला की आहोंनी मला सांगितलं की शेअर मार्केटमध्ये असं असं झालंय. तेव्हा आम्ही दोघंही खूप काळजी करायचो, खूप चिंतेमध्ये असायचो, टेन्शन मध्ये असायचो. तरीही आमच्या ताईंना, आमच्या आत्यांना, मामांना आम्ही कुणाला सांगितलं नाही. हे सगळं ऐकल्यावर माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली माऊली. आणि आम्ही पोटभर जेवण सुद्धा करत नव्हतो. सारखं काळजीमध्ये असायचो. आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा म्हणून आहोंनी जर्सी गाय घ्यायचा विचार केला आणि आम्ही 4-5 जर्सी गाय घेतल्या. ते पण चांगलं चाललं होतं. वैरण कुटी करायची मशीन घेतली होती, नंतर दुधाची मशीन घेतली होती. सगळं व्यवस्थित चाललं होतं. दूध भरपूर जात होतं दररोज, सकाळ संध्याकाळ. दोघही कष्ट करायचो. आमच्या आहो लांबून गाड्यावर वैरण आणायचे, आम्ही गवत काढायचो. कधी माहित नव्हतं का आहोंना हे कष्ट करायचं. डाळिंब व्यापार असल्यामुळे सारखं गाडीवर फिरायचं, असं आनंदाने जीवन जगायचं हेच त्यांना माहित होतं. पण जीवनामध्ये असं काय झालं की आहो आमचे कष्टाला लागले. कष्ट देखील केलं, भरपूर कष्ट केलं त्यांनी. जर्सी गाय, त्यांचा दवाखाना असेल, वैरण आणणं असेल, त्यांचं जे आमुन म्हणतात ते, हे सगळं आहो करायचे. भरपूर कष्ट केलं त्यांनी. पण याच्यामध्ये देखील हळूहळू माऊली लॉसच होत गेला बघा. आणि एका पाठोपाठ अशी आमच्या आयुष्यात संकटे येतच गेली. नंतर खूपच कंटाळले आहो. आणि जर्सी गाय मध्ये पण काय परवडना झालं. त्यांचा दवाखाना, दुधाचं रेट हे कमी होत गेलं. त्यामुळे हळूहळू त्या गायी सुद्धा विकण्याचा विचार केला. आणि त्या गाय देखील आम्ही एक एक करून विकून टाकल्या. आणि ज्या रेट मध्ये घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा आम्हाला थोडासा लॉसच भेटला आणि त्याच्यामध्ये देखील खूप तोटा झाला बघा माऊली. अशी संकट आमच्या आयुष्यात येतच राहिली. मन अगदी असं अस्वस्थ झालं होतं. आणि आमचे आहो म्हणायचे, मला जगणं देखील नको वाटत आहे. मरण्याच्या स्टेज पर्यंत असा विचार केला होता बघा माऊली. पण मरण्याच्या अगोदर आपली मुलं, आपली बायको, आपली आई वडील यांच्याकडे बघितलं आणि यातून आपल्याला कोण तारू शकेल तर तो आपला विठ्ठल. म्हणून विठ्ठल भक्तीकडे निघालो, आपल्या पंढरीला निघालो. पंढरीला गेल्यावर आपल्या मनातील भावना, आपलं दुःख, आपली काळजी विठ्ठलांसमोर मांडलं. असं करत आम्ही दररोजचं एक दिवस सुद्धा आम्ही घरी थांबत नव्हतो. दररोज पंढरपूरला जायचो. विठ्ठलांचं मुखदर्शन असो, चरण दर्शन असो, नामदेव पायरीचं दर्शन असो, मंदिराच्या कडेने एक फेरी का होईना आम्ही दररोज करायचं बघा माऊली. तिथं गेल्यावर मनाला एक वेगळं समाधान मिळायचं, एक शांती मिळायचं. हळूहळू करत असं आमच्या मनातील एक ओझ आणि आयुष्यातील जे आलेलं संकट होतं ते हळूहळू कमी होत गेलं. हे आम्हाला जाणवू लागलं. विठ्ठलांची भक्ती, विठ्ठलांचं नामस्मरण आणि भगवद्गीता
हे दररोजचं करायचं. यामुळे संकटांची भीती आमची निघून गेली बघा माऊली. आणि हळूहळू करत आहोंचा व्यापार देखील सुरू झाला आणि याला जोडधंदा म्हणून दुसरे देखील व्यवसाय आहोंचे सुरू झाले. आणि या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा आनंद, समाधान आणि शांतता आली. आणि हे शक्य झालं फक्त विठ्ठल भक्तीमुळेच. दररोज वारी करायचो. खूप मनाला समाधान मिळायचं. एक वेगळं जीवन जगण्याचा आनंद मिळायचा. आजही माऊली आम्ही कितीही मोठं काम असू द्या, काही महत्वाचं काम असू द्या, संध्याकाळी, दुपारी, सायंकाळी, संध्याकाळी कधी पण आम्हाला वेळ मिळो तेव्हा आम्ही दर्शनाला जातोच. विठ्ठल भक्तीचं फळ हे खूप मोलाचं आहे माऊली. या भक्तीचा प्रवास आमचा कदाचित 3-4 वर्ष असेल. माऊली, आमच्यावर आलेली संकटे आणि त्यातून मिळालेला मार्ग हा विठ्ठल भक्तीमुळेच मिळाला. हे सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की कदाचित तुमच्या आयुष्यात अशी संकटे असतील तर भक्तीच्या मार्गावर जा, विठ्ठलांचं नामस्मरण करा, सतत विठ्ठलांच्या दर्शनाला जा. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला विठ्ठल संकटातून अवश्य बाहेर काढतील. तुमचं जीवन आनंदमय बनेल. तुमच्यासोबत असं घडलं आहे का आणि भक्तीचा अनुभव तुम्हाला आला आहे का? आला असेल तर कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका माऊली. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.